साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलाय, एकदम मऊसूत भिजलाय। आता आपल्याला पुढची कृती करायची। जेवढा साबुदाणा घेतला होता तेवढंच पाणी घेतलंय। आता आपल्याला पाण्याला कडकडीत उकळी आणून घ्यायची। पाण्याला खळखळून उकळी आली आहे। पाणी आता आपण उतरून घेणार आहे। पाणी उतरून घेतल्यावरती भिजलेला साबुदाणा जो आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। पाण्यात टाकल्यावरती एका चमच्याने मिक्स करून घेऊ। असाच भिजण्यासाठी 12 तासांसाठी झाकून ठेवायचं आहे। रात्रभर भिजवून साबुदाणा घेतलाय। साबुदाणा छान भिजलाय। आता आपण ह्याला साईडला ठेवून घेऊ। अर्धा किलो साबुदाणा होता, अर्धा किलोच बटाटे घेतलेत। आता आपल्याला ह्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। बटाट्याची साल काढून घेऊ। अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणार आहे। साल काढलेली बटाटी पाण्यामध्ये टाकून घेते, म्हणजे लालसर पडणार नाही ती। आणि अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांची साल जी आहे ना ती काढून घेते। बटाट्याची साल काढून घेतली। आता आपण बटाटे खिसून घेणार आहे। बटाटे खिसत असताना मोठ्या छिद्रांची खिसणी घ्यायची, म्हणजे खिस जो आहे ना तो लांब लांब पडतो अशा पद्धतीने। आणि आपल्याला वरून खालीपर्यंत खिसून घ्यायचं या बटाटा, म्हणजे खिस जो लांब लांब पडणार आहे। अशाच पद्धतीने मी सगळी बटाटे जी आहेत ना ती खिसून घेणार आहे। बटाटा खिसून झालाय। बटाटा आता आपल्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्यातलं जे पांढरं पाणी आहे ना ते पूर्ण निघून जातो आणि पांढरा शुभ्र आपला बटाटा दिसायला लागतो। आणि आपले पॉपकॉर्नचे सांडगे जे आहेत ना असे ते पण एकदम पांढरे शुभ्र होतात। त्याच्यामुळे आपल्याला बटाटा धुवून घ्यायचा आहे। भिजलेला साबुदाणा आपल्याला पाटीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि सगळंच काढून घेणार आहे मी। सुट्टा करून घेणार आहे आणि हाताने सुट्टा करून घ्यायचा, म्हणजे मोकळा होतो एकदम। आणि छान भिजलाय। छान भिजला ना तर आपले पॉपकॉर्न पण एकदम खुसखुशीत होतात, खायला छान लागतात। चूल पेटवून घेतली। चुलीवरती पातेलं ठेवून घेतली। पातेल्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय आपल्याला आणि पाणी कडकडीत उकळून घ्यायचंय। पाणी उकळलंय। पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार। मीठ टाकलं ना बटाट्याला आपल्या चव येणार आहे खिसाला, म्हणून मीठ टाकून घ्यायचं पाण्यामध्येच उकळलेल्या। पाण्यामध्ये खीस टाकून घेऊ। खीस आपल्याला जास्त शिजवून घ्यायचा नाही, अर्धवट शिजवून घ्यायचा आहे। जास्त शिजवला तर खीस जो आहे ना तो गाळ होऊन जाईल, म्हणून अर्धवटच शिजवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि अर्धवट शिजवून घ्यायचं आहे। बटाट्याचा खीस शिजलाय। आता आपण ह्याला काढून घेणार आहे। अर्धवटच आपल्याला शिजवून घ्यायचा होता आणि अर्धवटच शिजलेला आहे, तर पाणी निथून घेते आधी झाऱ्यातनं आणि इथं चाळणीमध्ये काढून घे। पाण्यामधला सगळा खीस काढून घेतलाय। शाबूत तांदळामध्ये खीस टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकायचंय। मीठ आपण अगोदर पण टाकलेलं बटाट्याच्या खिसामध्ये पाण्यात,
आणि चवीनुसार टाकून घेते मीठ. आणि तुम्हाला चटणी पावडर किंवा चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची टाकायची असली ना तरी पण टाकू शकता. आणि तुमच्याकडे जिरं ही उपवासाला चालत असला ना, कोथिंबीर तरी पण टाकू शकता. पण आमच्याकडं जिरं कोथिंबीर चालतच नाही. आणि मी ना तिखट पण बनवणार नाही, आमच्यात लहान मुलं आहेत त्याच्यामुळं. आता आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे बटाट्याचा आणि शाबूस तांदळाचा. मिश्रण तयार झाले. आता आपण ह्याचे सांडगे बनवून घेणार आहे. सांडगे इथं मी बनवायला चालू केले. आणि आपल्याला एकदम गोल गोल सांडगे नाही बनवून घ्यायचे, जसा आकार येईल ना तसंच येऊन द्यायचंय. त्याला गोल करायचं नाही. अशाच पद्धतीने मी सगळे जे सांडगे आहेत ना ते बनवून घेणार आहे. दोन दिवस कडकडीत उन्हात सांडगे वाळून घेतलेत आणि खूप छान वाळलेत, एकदम कडकडीत झालेत. आता आपण ह्याला तळून घेणार आहे. आणि पांढरे शुभ्र पण झालेत, एकदम पांढरे शुभ्र झालेत. तुम्ही पण अशा पद्धतीने या उन्हाळ्यात नक्की सांडगे बनवून बघा. सांडगे तळण्यासाठी चूल पेटवून घेतली. चुलीवरती कढई ठेवून घेऊ. कढई गरम झाली. कढईमध्ये तेल ओतून घेणार आहे. तेल आपल्याला कडकडीत गरम होऊन द्यायचंय. तेल कडकडीत गरम झाले. सांडगे आपण तळून घेणार आहे. आणि एकदम पांढरे शुभ्र झालेत. आपले सांडगे चौपट फुलतायत, तुम्ही पाहू शकता. आपले सांडगे एकदम खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र झालेत तळल्यानंतर, तुम्ही पाहू शकता. आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण सांडगे नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.